नमस्कार मंडळी, मी तुमचा उमेश चंद्रकांत साळसकर तुमचं आपल्या हक्काच्या यूट्यूब चॅनल कोकणी उम्या या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करतो आहे। तर आता आपण चाललो आहे गावाला आणि मी आता आहे मँगलोर गाडीमध्ये। गाडी नेहमीच्या टायमापेक्षा जवळजवळ 1.5 तास 1 ते 1.5 तास लेट आहे, त्यामुळे आपल्या ह्या गाडीने शूट करायला भेटतं आहे, कारण की नाही तर उजेड कधी दिसत नाही या गाडीने येताना। अंधारातच आपण कणकवलीला पोहोचतो। आत्ता सकाळचे 6 वाजून गेले आहेत। उजेड बघा किती मस्त पडला आहे, नाही तर गाडी एवढा उजेड कधी दिसत नाही या गाडीने येताना, कारण कायम ही गाडी अंधार असतानाच कणकवली स्टेशनला पोहोचते। आणि आता उजेड पडल्यामुळे मी व्हिडिओ शूट करतो आहे। किती मस्त वाटतं आहे बघा। आणि खरंच कोकण रेल्वेने आहे ना, म्हणजे कोकण रेल्वेचा या सह्याद्री घाटमाथ्यावरून रेल्वेने जाण्याचा जो प्रवास आहे ना, खरंच खूप मस्त वाटतं। बाकी पण रेल्वे आहेत, पण कोकण रेल्वे प्रवास करायला खूप मजा येते, मस्त निसर्ग बघायला भेटतो। तर मित्रांनो, गाडी आज बऱ्यापैकी लेट झाली आहे। हीच गाडी म्हणजे मँगलोर गाडीने मी आलो आहे। गाडी जवळजवळ 5:30 पावणे 6पर्यंत कणकवलीला पोचते, पण आता 6:15 झाले, जवळजवळ अर्धा पाऊण तास गाडी लेटच आहे। आणि 6:15ची मी कणकवलीत जर पावणे 6पर्यंत पोचलो तर मला 6:15ची पहिली देवगड एस टी भेटते, त्याच्याने मला जायला भेटतं आणि बरं पडतं, लवकर जायला भेटतं। म्हणजे 6:15च्या गाडीने गेलो ना तर 7:30 पावणे 8पर्यंत मी लिंगाल तिट्यावर पोचतो, तिथं माझा बारका भाऊ येतो मला घ्यायला। म्हणजे मी 7:30 8पर्यंत घरात जातो। ना आज लेट झालं आहे, पण तसं मला टेन्शन नाही, कारण मी मामा माझा कणकवलीलाच राहतो, जवळपासच राहतो। कणकवली 2 मिनिटावरच आहे स्टेशनपासून। तिथे मामाकडे मी मागच्या टायमाला आलो त्यावेळी मामाकडे 2 व्हीलर ठेवली होती बाईक माझी, आता ती बाईकच घेऊन जाणार आहे, त्यामुळे मला एस टीचं टेन्शन आहे। त्याचा आज जर बाईक जर मी आणली नसती मामाच्या इथे तर मला लेट झालं असतं, मग मला डायरेक्ट 7:30ची एस टी होती कणकवलीवर, मग ते खूप लेट झालं असतं। परत मग 7:30ची एस टी पकडा, त्याच्यानंतरला घरी जा, म्हणजे 9 9:30 10 वाजले असते मला घरी जायला। त्यापेक्षा आता गाडी आणलेली आहे मामाकडं, त्याच्यामुळे टेन्शन नाही। आता परत गाडी सिग्नलला नांदगावला थांबलेली, तर ह्याच्यानंतर अजून 10 मिनटं जातील कणकवलीत जायला। तिथून मग मामाकडे जाईन, 2 मिनटात मामाकडनं गाडी घेईन, काय थांबत राहणार नाही, कारण मला पुढे जरा जायचं आहे, काम आहे माझं एक गावी, तर तिथून गाडी घेईन आणि डायरेक्ट मग घरीच जाईन, म्हणजे टेन्शन नाही। आणि परत संध्याकाळी बघू, संध्याकाळी लांजाला जायचा असा प्लॅन चालू आहे मित्राच्या हळदीला, आणि उद्या लग्न आहे, पण शक्य झालं तर बघूया कसं काय मॅनेज होते ते। चला, गाडी आता सुटते आहे, सिग्नल सुटतो आहे। तर मंडळी उतरलो आहे आता आपण ट्रेनमधनं, ट्रेन चालू आहे बघा। आणि जवळ खाली उतरायच्या शिड्या जवळ आल्या की आपण गाडीतनं उतरतो। आता जातो मामाच्या इथे, मामाला उठवतो, उठलाच असेल आता, टाईम पण झाला आहे बराच, 6:30 वाजले। गाडी जवळजवळ किती 5:30 पावणे 6पर्यंत ही गाडी येते स्टेशनला, पण आज जवळजवळ 6:30 वाजलेत आणि आत्ता गाडी पोचली। तर एवढ्यात मी दर टायमाला ह्या गाडीने आलो ना की एवढ्यात मी एस टी बसमध्ये असतो, जवळजवळ नांदगावपर्यंत पोचतो एस टी बसने। आता ती गाडी काय चुकलीच आहे आपल्याला, तसं काय टेन्शन नाही, 2 व्हीलर आहे। आता मामाकडे जातो, 2 व्हीलर चालू करतो आणि डायरेक्ट न थांबता नॉन स्टॉप डायरेक्ट घरी जातो। गाडी जर लवकर आली असती एक 5:30 पावणे 6पर्यंत तर मी 7 वाजेपर्यंत आरामशीर घरी जाणार होतो, 7 वाजेपर्यंत, पण आता लेटच झालं आहे। आता मला वाटतं 8 वाजतीलच नेहमीचा टाईम। आता बघूया कसं काय होतं आहे, त्याचा पेट्रोल पण टाकायला लागेल गाडीत पुढे जाऊन, आणि पेट्रोल कमी आहे। मागच्या टायमाला गाडी घेऊन आलो तेव्हा टाकलेलं होतं, तर किती आहे बघून परत पेट्रोल टाकून टाकी फुल करावी लागेल 2 व्हीलरची। गाडी आपली थंड झालेली होती, बराच वेळ चालूच होत नव्हती, किक मारून पाय लागला दुखायला, आणि पेट्रोल पण कमी होता। आता फुल केलं आहे कणकवली पेट्रोल पंपवर। आता इथून डायरेक्ट जाऊया आपल्या घरी, 7 वाजले, लेटच झाला, 8 वाजेपर्यंत तरी पोचूया पटकन, तासभर तर लागेलच। आता आपण हायवेला लागलो आहे कणकवलीच्या, जास्त काय शूट करायला भेटणार नाही कारण गाडी चालवायची आहे। बघा, देवगड इथून दिसतंय 52 किलोमीटर, 52 किलोमीटर देवगड आहे। आता इथून नांदगाववरून मग लेफ्ट मारायचा। आवाज येणार नाही जास्त, कारण वाऱ्याचा आवाज खूप आहे गाडीवर असल्यामुळे, आणि माईकचा बंदोबस्त आपल्याकडे झालेला नाही अजून, आपण माईक वगैरे काही ॲक्सेसरीज घेतलेल्या नाही, त्यामुळे होईल त्याच्यात ॲडजस्ट करतोय थोडं। बघूया पुढे कसं काय होईल। रोडपेक्षा आहे ना, त्या डांबरी रोडवर गाडी चालवायला मजा येते, टायर पण ग्रीप धरतात आणि जास्त तापत पण नाही। आता हायवेला पूर्ण कॉन्क्रीटच्या केलेत ना, असलं ऊन लागतं ना त्याच्यावर, आणि असलं भाजायला होतं ना गरमीने, ते खूप भयंकर एकदम।
तसे डांबरी रोड जरा बरे वाटतात, गाडी स्लिप पण मारत नाही आणि व्यवस्थित म्हणजे ग्रीप धरून राहतात टायर. आणि त्या कॉन्क्रीट रोड लय थांबतात पुण्यामध्ये. गावची वाट बघा सकाळी सकाळी काय मस्त वाटते आणि एकदम ढगाळ वातावरण झालंय. असं वाटतंय पावसाचा अंदाज वाटतोय आणि न्यूजला पण सांगितलेलंच होतं की अवकाळी पावसाचा इशारा आहे म्हणून. त्यामुळे एकदम असं ढगाळ ढगाळ वातावरणच झालंय. काय मस्त वाटतं बघा. गावचे रस्ते बघा. गावाला गाडी चालवायला मजाच येते. ट्रॅफिक नाही, स्पीड ब्रेकर नाही, फक्त वळणं, डेंजर डेंजर एकदम वळणं जागेवर. आणि हवा पण मस्त लागते. तर मंडळी आता आपण आपल्या गावात पोचलोय. आता वरती सड्यावर चाललोय आमच्या घरी. यंदा जी जी मंडळी मे महिन्यात सुट्टीसाठी गावाला आली आहेत ना, आंबा काजू फणस खाण्यासाठी, त्यांना यंदा आंबा खायला भेटताना खरंच खूप मुश्किल आहे. कारण का आंबे यंदा एप्रिल महिन्यातच पूर्ण झाले. बघा ही संपूर्ण आंब्याची झाड आहेत, पण तुम्हाला कुठं तरी याच्यावर आंबा दिसतोय का बघा. यंदा म्हणजे आंबा उत्पादक शेतकऱ्यांचीच कंडिशन बिकट आहे की त्यांना आंबे खायला भेटले नाहीत. यंदा खूप बिकट कंडिशन होती. हे बघा आंबे कुठे दिसत आहेत का बघा. त्यामुळे यंदा मे महिन्यात लोकांना आंबे खायला भेटणं खूप कठीण आहे. क्वचित कोणाकडे असले, एकदम क्वचित. रोड एकदम खराब झालाय हा इथे. त्यामुळे आंब्यांचं यंदा काय नाहीच म्हणजे कोणाला खायला भेटतील असे मे महिन्यात. एप्रिलमध्ये ज्यांनी खाल्ले त्यांच्याकडे, आणि लेट कोणाकडे असतील किरकोळ किरकोळ क्वचित कोणाकडे असतील त्यांनाच भेटतील. नाहीतर सरसकट सगळ्यांना आता हा मे महिना तर आंबा खाण्याचा खरा सीझन असतो, पण या मे महिन्यातच यंदा आंबा नाही अजिबात. तर बघूया आता काय, शेवटी निसर्गावर अवलंबून आहे सगळं. हे बघा गावाला पण आमच्या एवढी डेव्हलपमेंट होत चालली आहे ना की इथे पहिला कायच नव्हतं. पूर्ण म्हणजे एक 5-7 वर्षापूर्वी कायच नव्हतं. एक सुद्धा घर किंवा एक सुद्धा असं काय कंपाऊंड केलेलं नव्हतं. पूर्ण मोकळं मोकळं होतं ओपन. आणि आता बघा प्रत्येकाने जागा विकल्या आहेत, जागा काही जणांनी विकत घेतल्या आहेत बाहेरच्या माणसांनी, आणि त्यांनी डेव्हलप केलंय, डेव्हलप करायला चालू केलंय. हे बघा हे आमच्या गावातलं पताळाचं वड, महापूर्वी ब्राह्मण ठिकाणदाराचं ठिकाण आहे आणि खूप जुनं आहे. खूप म्हणजे बरेच म्हणजे शेकडो वर्षापूर्वीचं हे वड आहे, शेकडो वर्षापूर्वीचं. चला आता इथं रोड खूप खराब आहे, कॅमेरा सारखा हलतोय, त्याच्यामुळे काय व्हिडिओ बनवण्यात मजा येत नाही. आता घरी जातो, फोनला चार्जिंग पण नाही, फोन स्विच ऑफ होत आलाय. चार्जिंग करतो आणि बाकी माझं जे काम आहे मला जायचं आहे एका ठिकाणी ते करून घेतो पूर्ण. बाय. नमस्कार मित्रांनो. तर मी आणि माझा भाऊ आता आम्ही चाललो आहे आमची गाडी घेऊन हर्दखळीला लांजाला. इथून आमच्या घराच्या इथून जवळजवळ 120 किलोमीटर लांब आहे, म्हणजे जवळजवळ 2.5-3 तास लागणार आहेत. आता आम्ही आंबेरी मार्गी, आंबेरी डोंगरतिटा मार्गी डायरेक्ट राजापूरला बाहेर पडू आणि तिथून वाटोळ मार्गी राईट मारून डायरेक्ट हर्दखळ्याला जाऊ. आता 2 व्हीलर घेऊन जातोय. आता वाजलेत 4 वाजायला आलेत, म्हणजे 4 वाजलेत आहेत. आता बघू, आम्हाला जवळजवळ 6 वाजून 2-2.5 तासात तरी पोचायला पाहिजे अंधार व्हायच्या आधी. म्हणजे तिथे जाऊन आम्ही तोपर्यंत पोचू, कारण पटकन आपल्याला भेटलं पाहिजे. तिथे नेटवर्क पण नाही, आणि चौकशी करत करत जायचं आहे. आता 2 व्हीलर काढतो, पेट्रोल तर फुल केलेलं आहे. आता मध्ये कुठं थांबणार नाही, डायरेक्ट जाऊ हर्दखळ्याला. मध्ये फक्त वाटत काय असलं तर तुम्हाला दाखवेन. चला निघतो आता. तर आता रेडी झालो आहे आम्ही, हेल्मेट वगैरे घेतलं आहे कारण लांब जायचं आहे, लांबचा प्रवास आहे. तर आता जायचं आहे आम्हाला खरं तर मित्राच्या हळदीला आणि लग्नाला हर्दखळ्यामध्ये. आपला मुंबईचा ठाण्याचा ढोकाळीचाच मित्र आहे आपला लहानपणापासूनचा. त्याच निवेदन त्यांच्या गावी पण फिरून येऊ. जाणार होतो सकाळीच जाणार होतो, म्हणजे मुंबईवरूनच डायरेक्ट मी जाणार होतो, पण गावाला इकडे काम असल्यामुळे मला इकडे यायला लागलं. अरे ही आपली गाडी आहे, हळूहळू आपण जाऊया. 100-125 किलोमीटर आहे. आता मधून शॉर्टकट आपल्याला जेवढा रस्ता माहिती आहे तेवढ्याप्रमाणे जाऊया. मध्ये चुकलो तर विचारूया कुठे कसं काय आहे ते. चला बघू तिकडे कसं काय आहे ते. आहेत बाकीचे पण मित्र पोचलेले आहेत, सकाळी आलेले आहेत. बघूया, भेटूया सर्वांना. चला. तर आता आपण तारामुंबरी पुलाच्या इथे पोचलो आहे. हा तारामुंबरीचा पूल आहे. हा इथून क्रॉस केला की मग देवगड चालू होतं. म्हणजे देवगडच, हा तालुका देवगडच पडतो मोठा, पण देवगड सिटी चालू होते हा पूल क्रॉस केला की. आता आपण जाणार देवगडातून जाणार आपण जामसंड्या. जामसंड्यातून लेफ्ट मारला की आपण वाडा पडेल मार्गी राजापूर नाणार साईडला घुसणार, त्या साईडने डोंगरतिट्या मार्गी. आणि तिथून मग आपण डायरेक्ट राजापूर मेन पूल जो आहे राजापूर रेल्वे स्टेशन
तिथे बाहेर पडणार. हा रोड जरा शॉर्टकट पडतो, त्याच्यामुळे आपण ह्या रोडने जातो. नांदगाव मार्गे जर गेलो असतो गोवा एक्सप्रेस हायवेनी तर रोड चांगला आहे, सर्व आहे, पण थोडा टाइम जाईल. हे आतून जरा कसं झाडा झुडपांनी जायला जरा बरं वाटतं. आता हे बघा, हा पूर्ण तारामुंबरीचा हा समुद्र किनारा आहे. कसला समुद्र किनारा बघा, काय जबरदस्त समुद्र किनारा आहे. पूर्ण एकदम निराशार एकदम समुद्र किनारा. इथे एकदा खालती येणार आहे मी शूट करण्यासाठी, मस्त वाटतं. हा इथे ही खाडी आहे या साईडला, आणि हे विठ्ठल रुक्मिणी मातेचं मंदिर, विठ्ठल रुक्मिणीचं मंदिर. ह्या आला तारामुंबरी. इथेच खवळे महागणपती हे गणपतीमध्ये इथेच ह्याच इथे असतात ह्या साईडला. काय मस्त वाटतंय बघा समुद्र किनारा वगैरे. आता आपण जामसंड्यात जाऊया इथून देवगडातनं, आणि तिथून मग पुढे जाऊया. ऊन तर आहे गावी, पण वारा पण लागतोय मस्त. आणि आता तसं कमी आहे, म्हणजे ऊन तेवढं आता 4 वाजताचं ऊन आहे, म्हणजे तेवढं हे भाजत नाही ऊन. तर ठीक आहे, तेवढा काय त्रास वाटत नाही. फक्त एवढं आहे की टायमावर आपल्याला पोचायला भेटलं पाहिजे, कारण पुढे परत नेटवर्क नसणार किंवा काय सांगता येत नाही आपल्याला, कॉन्टॅक्ट कसा होईल काय होईल. त्याच्यामुळे अंधार पडायच्या आधी आपण निदान त्या मित्राच्या घरी पोचायला पाहिजे. बघा सगळी आंब्यांची कलमं. देवगड म्हणजे प्रॉपर आंब्यांची खाणच समजा, पण यंदा काय नाही, सगळा शुकशुकाट आहे एकदम. नाही एवढ्याच लोकांना बसायची म्हणजे थारा नसतो बसण्यासाठी सुद्धा, एवढी धावपळ असते आंब्याच्या मागे सर्वांची. कारण वर्षभराचं उत्पन्न आणि इन्कम, सोर्स ऑफ इन्कम तेच आहे मेन देवगडमध्ये, आंबा. असं आहे. आता जाऊया आधी आपण पटपट. आणि राजापूरला आपण नाणार, ज्या साईडला नाणारचा प्रकल्प होणार होता त्याच गावातला जाणार आहे, म्हणजे त्याच रोडली जाणार आपण. कातळ भाग आहे पूर्ण तो पण, तिथे नाणार प्रकल्प येणार होता, आणि समुद्र किनाऱ्याचा पण भाग आहे. राजापूरमध्ये लवकर आंबा म्हटलं तर त्याच साईडला होतो, नाणार साईडला वगैरे. कारण कातळाचा भाग आहे आणि समुद्र किनाऱ्याचा पण भाग आहे. आणि तिथेच आपण जसा आंबेरी पूल क्रॉस करू, आंबेरी चेकपोस्ट, त्याच्यानंतर राजापूर चालू होतं, रत्नागिरी बॉर्डर चालू होते. तिथेच प्रख्यात असं कात्रा देवीचं मंदिर सुद्धा आहे. जाता आता आपल्याला वाटेत ते लागतं, पण आपल्याला तिथे काय आता जायला भेटणार नाही, कारण आपल्याला पुढे जायचं आहे अगोदर. आता काही मित्र आले, ते पण निघाले तिकडे, ते तिथेच थांबलेले राजापूरला कात्रा देवीच्या इथे. आता ते पण तिथून निघालेले आहेत. आपण पण आपल्या वेळेवर निघूया आणि वेळेवर पोचूया. जेवढं शक्य होईल दाखवणं तेवढं दाखवण्याचा प्रयत्न करेल. वारा प्रचंड आहे, आणि वारा असल्यामुळे मला व्यवस्थित काय बोलता येत नाही, किंवा तुम्हाला आवाज व्यवस्थित येत नसेल. तर गाडी मी स्लो चालवतोय. आता वाऱ्याचा इथं समुद्र किनारा आहे ना हा पूर्ण, त्यामुळे वारा भयंकर लागतोय, आणि माईक नसल्यामुळे पूर्ण आवाज हे होणार वाऱ्यामुळे. आपली समोर आली पडेल काय, लेफ्ट मारला की डायरेक्ट रोड जाणार विजयदुर्गला. विजयदुर्ग किल्ला वगैरे समुद्र किनारा त्या साईडला. आणि उजव्या बाजूला राईट मारला की मग जाणार तरळे. तरळ्यातून डायरेक्ट मुंबई गोवा हायवे, सरळ एकदम सरळ तरळे मुंबई गोवा हायवे. आणि आता पुढे हा राईट मारून परत हा पुढचा येतो एक लेफ्ट, तो लेफ्ट मारला डायरेक्ट राजापूर रत्नागिरी त्या साईडला जाणार आंबेरी मार्गे. लॉकडाऊनमध्ये जेव्हा माझ्या आंब्याच्या ट्रिप चालू होत्या मला कंटिन्यू मी ह्याच रोडनी म्हणजे माझं येणं जाणं असायचं. इथे या पेट्रोल पंपच्या इथे पेट्रोल वगैरे टाकायचो, मग इथेच कुठेतरी आराम वगैरे करायचो. कारण लॉकडाऊनमध्ये मला शॉर्टकटमध्ये हाच रोड बरा पडायचा. फक्त आंबेरी चेकपोस्टच्या इथे चेकिंग व्हायची, आणि एक रत्नागिरी बॉर्डरच्या इथे एक चेकिंग व्हायची. एवढाच फक्त काय तो इश्यू असायचा. म्हणजे मला वाटतं एक 3 वर्षानंतर परत ह्या रोडनी मी जातो. इथे लिहिल्या बघा, रत्नदुर्ग किल्ला, गणपतीपुळे, आणि तो सरळ गेला रोड तो तरळे, आणि हा आता जाणार आंबेरी. हे आता इकडून आपण जे जातोय राजापूर डोंगर तिटा मार्गे. हा पूर्ण म्हणजे नाणार वगैरे जो आहे, जो नाणारचा विनाशकारी प्रकल्प येणार होता तो ह्याच इकडे गावांना जोडून होता, म्हणजे देवगड आणि राजापूर ह्या बाउंड्रीला. आणि इकडचा बराच भाग हा ओपन पूर्ण कातळसाडा भाग आहे, जो बऱ्याच परप्रांतीयांनी विकत घेतला आहे
आणि तिथे समुद्रकिनारा पण लागून आहे, त्याच्यामुळे इथे तो प्रकल्प आणायचा आहे त्यांना, मोकळी आणि प्लेन पूर्ण जागा असल्यामुळे. पुढे अजून ह्याच्यापेक्षा परत पुढे जाणार गाव. हे आता आपण डोंगरतिटा रोड म्हणून बाहेर आलोय. हा मुंबई गोवा हायवे बघा, मुंबई गोवा हायवे हा इकडे गेला तर कणकवली गोवा, कणकवली वगैरे या साईडला. आणि हा आता चालला राजापूर. हा राजापूर आता पुढे डेपो येईल राजापूर. हा राजापूरचा पूल पहिला असा खालून रोड होता आणि छोटा पूल होता. आता हा जवळजवळ कोकण मुंबई गोवा हायवे मधला सगळ्यात मोठा पूल आहे हा कोकण पट्ट्यात. खाली गावं बरीच खाली आहे. तिथून हा पूर्ण त्या डोंगराला आणि ह्या डोंगराला डायरेक्ट जॉईंट केलेला पूल आहे. हा वाटून तिथे ब्रिजच्या खालून आलो. आता सरळ गेला की हा कोल्हापूर साईडला पण जातो आणि संगमेश्वर मार्गे संगमेश्वर डेपोच्या इथे पण बाहेर साखरपात्यावरून मार्गे. तर इकडे बाजूलाच आपल्या मित्राचं पण घर आहे का, निर्मल ग्रामपंचायत वाटोळ मध्ये मित्राचं घर आहे बाजूला. आणि हा आता इथून आमच्या एरियामध्ये जेवढे एकूण गुरव वगैरे आहेत, गुरव लोक, त्या सर्वांचे गाव ह्याच पट्ट्याला मोस्ट ऑफ पडतात. तर आता आपण पोचलोय प्रमोदच्या घरी, आपल्या मित्राच्या घरी. बँड वाजतोय इथे. हेच घर ना हो, हेच घर ना. हा तर आपण पोचलोय आता प्रमोदच्या गावाला. हर्दकळे वरची गुरववाडी हे घर आहे त्याचं. रोडच्या बाजूलाच लागून आहे अगदी. माणसं येतात आता, काही पोरं आली आहेत, काही पोरं यायची आहेत. अजून टाइम आहे तरी. बँजो पण आमच्या ढोकाळीतलाच आहे, शांतीनगर मधला ब्रास बँड. ही गाडीने आली आहेत काहीतरी. मस्त आहे गाव. हो आता पोरं येतील नंतर थोड्या वेळाने सर्व. बघा सगळी पोरं आता चालली अशीच फेरफटका मारायला दुकानात वगैरे, कारण इथे नेटवर्क कायच नाही, त्यामुळे टाइमपास चालू आहे सगळ्यांचा. ही सर्व आमच्या ढोकाळीतलीच बँड वाजवणारी पोरं आहेत. नेटवर्क नाही काय नाही, त्यामुळे सगळी वैतागली आहेत. असाच राऊंड मारतायत आता. गावचं संध्याकाळचं वातावरण बघा काय मस्त वाटतंय, एकदम भारी वातावरण वाटतंय. तिकडे लग्नाचं गाणं चालू आहे. राऊंड मारून येतो जरा आता आम्ही. बघा इकडे बघा, आपल्या इकडे देवगडला एकदम कातळ जमीन आहे, म्हणजे क्वचित कुठेतरी माती बघायला भेटते. इथं पूर्ण मातीचीच जमीन आहे. हे बघा संपूर्ण मातीचीच जमीन आहे, म्हणजे शेतीलायक एकदम लागवड योग्य जमीन आहे पूर्ण. आता आपल्या इकडे पूर्ण फक्त पोट करावा. मस्त आहे गावी, असं संध्याकाळी फिरायला मस्त वाटतं. सर्व पोरं अशीच राऊंड मारतायत टाइमपास.
मंडळी आता वाजलेत जवळजवळ किती वाजले रे? 11:30. 11 11:30 वाजलेत. आता लग्नाच्या इथून आम्ही जेवलो हळदीचं आणि आता आम्ही निघालो घरी. म्हणजे आता इथून आम्हाला घरी पोहोचेपर्यंत जवळजवळ 1 ते दीड ते 2 बहुतेक वाजतील आम्हाला घरी पोहोचेपर्यंत. आणि सकाळी परत भावाला गॅरेजमध्ये जायचं आहे, त्याचं पण काम आहे जरा, त्याच्यामुळे निघतोय. उद्या लग्नाचं बघू, मित्रांना सांगितलंय, मित्र आलेत त्यांना की थोडंसं शूट करा आणि पाठवा, मग तेच त्याच्यात ॲड करून बघूया कसं काय मॅनेज होत आहे ते. आता निघतोय. आता बघू किती 2 पर्यंत तरी आराम. एकदा हायवेला लागलो ना बाहेर की मग टेन्शन नाही कसलं. आणि सोबत भाऊ आहे म्हटलं की असं पण काय टेन्शन गाडीवर काय वाटत नाही, एवढं काय हे नाही. आणि हायवेला लागलं की काहीच नाही. इथून फक्त काय आहे, थोडंसं इथून फक्त हर्दखळीच्या हायवेला बाहेर पडायचं, तिथून वाटूरच्या ह्याला हायवेला बाहेर पडायचं. तिथं बाहेर पडला की सरळ हायवे टू हायवेच आहे. मग नांदगाव मारलं की नांदगाव मार्गे आत जाईल. ते डोंगरचिटा मार्गे आता जाणार नाही मी, कारण रात्र झाली आहे. आता डायरेक्ट हायवे टू हायवेच जाईल, ते बरं पडेल, उजेड पण असेल. तर चला भेटूया. आता इथं ब्लॉगचा एंड करतो. जर सकाळी व्हिडिओ भेटल्या लग्नाच्या तर ठीक आहे, हे करू. आता मग एवढाच हा व्हिडिओ आपला राहील आताचा. आणि पुढे मला पण जरा काम आहे, त्याच्यामुळे अर्जंटली मला निघायला लागतंय मला सुद्धा. आता आपण थांबणार होतो, पण असो, चला, धन्यवाद. तर मंडळी आता 1:30 वाजलेले आहेत. आम्ही जवळजवळ 11:15 ते 11:30च्या दरम्यान आम्ही निघालो होतो हर्दखळे लांज्यामधून. आणि आता 1:30 वाजायला आलाय. 1:30 वाजायला 10 मिनिटं बाकी आहेत. आणि आम्ही आता पोचलोय आमच्या घरी. इथे आता आमचं घर आहे. 2 मिनिटामध्ये आता आम्ही घरात पोहोचू. हे बरोबर 2 तास लागले आम्हाला तिथून इथे यायला, 100 किलोमीटर. जातो घरी आणि झोपतो मस्तपैकी. एक तर गाडीमध्ये पण झोप झालेली नाही. आजच आलोय ट्रेनमध्ये. गुड नाईट, शुभरात्री.